औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. मिडल ईस्टमध्ये परिस्थिती आता हाताबाहेर गेली असून अवघ्या जगावर महायुद्धाचे सावट निर्माण झाले आहे. अमेरिकेने सलग दुसऱ्या दिवशी इराणवर प्रचंड मोठे हवाई हल्ले केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या थेट आदेशानंतर अमेरिकन लष्कराच्या सेंटकॉमने इराणचे लष्करी तळ उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे. या भीषण हल्ल्यानंतर इराणच्या किनारपट्टीवरील शहरांमध्ये रात्रीच्या अंधारात एका पाठोपाठ एक प्रचंड स्फोट झाले असून संपूर्ण परिसर थरथर कापला आहे. इराणी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार इराणची प्रमुख बंदरे आणि शहरे असलेल्या बंदर अब्बास, केशमद्वीप, मिनाब आणि सिरिकमध्ये विमानांच्या घोंगावणाऱ्या आवाजासोबतच क्षेपणास्त्रांचे धमाके ऐकू आले. अमेरिका आणि इराणमधील हा संघर्ष आता समुद्रात पोहोचला असून स्ट्रेट ऑफ होर्मुझ हे जगातील सर्वात मोठे रणांगण बनले आहे. हल्ल्यानंतर संतापलेल्या इराणच्या लष्करी कमांडने सर्वात मोठे पाऊल उचलत होर्मुझ जलडमरू मध्ये पूर्णपणे बंद करण्याची घोषणा केली. इथून आता एकही जहाजाला जाण्याची परवानगी नाही. जो कोणी प्रयत्न करेल त्याला समुद्रातच बुडवले जाईल अशी उघडी धमकी इराणने दिली. इराणने असाही दावा केला की त्यांनी होर्मुझ पार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 जहाजांवर यशस्वी हल्ला केला. अमेरिकन लष्कराने तात्काळ सोशल मीडियावरून इराणचा हा दावा फेटाळून लावला. अमेरिकेने म्हटले की इराण साफ खोटं बोलतोय. होर्मुझ अजूनही सुरू आहे. जहाजांची ये जा सुरू आहे आणि अमेरिकेच्या कोणत्याही युद्धनौकेवर हल्ला झालेला नाही. वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे. खरोखरच मी ह्या सर्वांचा आभारी आहे. मला 1 मिनिटही बसता येत नव्हतं, परंतु NC वेलनेस मध्ये मला ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता जवळजवळ 1 तास बसता यायला लागला आहे. 2 वर्षापासूनच मला नेक पेनचा त्रास होता. ट्रीटमेंट जी मला मिळाली ती बेस्ट ट्रीटमेंट होती, कारण ही नॉन सर्जिकल ट्रीटमेंट होती. त्या स्टाफ कडून, डॉक्टर कडून मला खूप चांगला ट्रीटमेंट मिळाली.